हाय गाईज, आज घरात काही खास भाजी नव्हतं. मग विचार केला की पटकन चविष्ट काही बनवता येईल. तर माझ्या लक्षात आलं की घरात टमॅटो, कांदा, लसूण, जिरे, मोहरे एवढंच आहे. मग रात्री इव्हनिंगच्या वेळी थोडंसं असं लाईट जेवायचं असलं आणि तुम्ही असा खिचडी माझ्यासारखं करू शकतो, ते पण फक्त 2 मिनिटामध्ये कुकरला लावून. चला मग सर्वात आधी मी टमॅटो घेतले, त्याला स्वच्छ धुवून घेतले. नंतर ना कांदाला पण स्वच्छ धुवून घेऊन टमॅटो अजून कांदा बारीक बारीक कट केल्यानंतर ना काय म्हणताव ना, गॅसवर ना हे ठेवले, कुकर ठेवले. कुकरमध्ये ना 2 मिनिटात असं भात होते. त्यासाठी सर्वात आधी कढईवर गॅस ठेवली, थोडंसं तेल घातलं आणि त्यात जिरे टाकले. जिऱ्याचा छान सुगंध यायला लागला. मग त्यात बारीक चिरलेले लसूण टाकले. लसूण परताना जो वास येतो ना, तो तर भूक अजूनच वाढतो ना. त्यानंतर लाल बुंद टमाटो घातले. टमाटो मऊ होईपर्यंत शिजवले. मग त्यात मीठ, हळद, तिखट घातला. सगळं एकत्र मिक्स केल्यावर पाणी टाकून ना छानपैकी मिक्स करायचं. मिक्स करायला तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं टाकायचं. अजून कुकरला सीटी लावायचं. अजून कुकरला सीटी होऊन द्यायचं. खरं सांगायचं तर अशी साधी रेसिपी कधी कधी खूप भारी लागते ना. कमी साहित्य, कमी वेळ आणि चव मात्र एकदम मस्त. घरात अचानक भूक लागली किंवा काही पटकन बनवायचं असेल तर हा टमाटो आणि कांदा अजून लसूण राईस नक्की ट्राय करा. आता हा गरम गरम टमॅटो राईस तयार आहे. आणि तुम्ही कशासोबत खातात मला नक्की कमेंट करून सांगा. लोणचं सोबत तर खा, खरं लोणचं सोबत खाल्ल्यानं भारी असं वाटते. ओके.